एक तर मनामध्ये खूप दुःख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा नेव्हीने उभारलेला पुतळा हा काही अपघातग्रस्त झालेला आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की ही एक दुर्घटना असली तरी याच्यामधून काहीतरी चांगलं घडावं आणि अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारण्याचं काम होतं हे काही तांत्रिक अडचणीमुळे थांबलेलं आहे. तर तोपर्यंत महाराष्ट्रातला सर्वात उंच पुतळा हा मालवणात उभारला जावा, कारण आरमार असलेले पहिले राजे भारतातले हे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या आठवणीप्रित्यर्थ नेव्हीने आपल्या फ्लॅगवर सुद्धा छत्रपतींचं बोधवाक्य त्या ठिकाणी घेतलेलं आहे. फार मोठा सन्मान हा या महाराष्ट्राच्या भूमीचा झालेला आहे. त्यावेळेला ही सुद्धा भावना लक्षात घेतली पाहिजे की नेव्ही ही आपल्या देशाचं रक्षण करत असते आणि एखादा अपघात घडल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन भव्य असं जर स्मारक पुन्हा एकदा या ठिकाणी उभारलं गेलं तर ते संपूर्ण महाराष्ट्राचं आकर्षण स्थळ असेल आणि खऱ्या अर्थाने आदरांजली आणि नमनस्वा ठरेल. याबाबत मुंबईला पोचल्याबरोबर मी मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन आणि याचा आराखडा तयार करून नेव्हीच्याबरोबर चर्चा करून एक चांगला असा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा एकंदर 23 फुटाचा पुतळा होता. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. किमान तो 100 फुटाचा तरी पुतळा उंचीचा असावा असं मला स्वतःला वाटतं. जिल्हावासियांची ती भावना आहे आणि आम्ही ते ताबडतोब करून दाखवू. नाही, बिलकुल नाही. नेव्हीने उभारणं हा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान होता. मी तुम्हाला सांगितले की नेव्हीच्या फ्लॅगवर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं बोधवाक्य येणं हा एक महाराष्ट्राचा सन्मान आहे आणि त्याच्यामुळे केवळ त्यांनी तो पुतळा उभारावा असं मर्यादित न राहता महाराष्ट्र शासनाने अतिशय भव्य असा पुतळा या ठिकाणी उभारावा अशी मी मागणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे. आणि किमान 100 फुटाचा तरी हा पुतळा असावा, कारण 23 फुटाचा हा पुतळा होता. किमान 100 फुटाचा तरी पुतळा उभारला तर ते यथायोग्य स्मारक ठरेल. आणि जसं न्यूयॉर्कला व्यवस्था आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीमध्ये की त्या ठिकाणी तुम्ही बोटीतून जाऊ शकता, तर तसा जर धक्का या ठिकाणी उभा राहिला आणि थेट जशी वाहतूक जेटीवरून चालते तशी जर या पुतळ्यापासून सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत होऊ शकली तर संपूर्ण शिवप्रेमींमध्ये एक चांगलं वातावरण होऊ शकेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं खऱ्या अर्थाने स्मारक हे मालवणला उभं राहू शकेल. आता या सगळ्या प्रकारावरून महाविकास आघाडीकडून महायुतीला टार्गेट केलं जाते. खरं तर हे गडबडीत हा सगळा कार्यक्रम केला गेला आणि त्यामुळे कुठेतरी त्याचा दर्जा लक्ष दिलं गेलं नाही असा आरोप. बोलणारे काम करत नाही आणि काम करणारे बोलत नाहीत. आम्ही काम करून दाखवू, अतिशय भव्याचा पुतळा उभारून दाखवू. काल मुख्यमंत्री महोदयांनी आहे तसाच पुतळा पुन्हा एकदा उभारण्याची घोषणा केलेली आहे. पण आपण जर 100 फुटाचा पुतळा उभारला तर पुन्हा एकदा पंतप्रधानांना मालवणमध्ये निमंत्रित करता येईल आणि तो केवळ महाराष्ट्रात नाही तर राष्ट्राचा सन्मान आहे छत्रपती शिवाजी महाराज, तर तेवढाच तो भव्य असावा असं मला स्वतःला वाटतं. सतेज पाटील यांनी सांगितलं आहे जो ठेकेदार होता त्याला नेव्हीकडे कोणी नेलं असं विचारलंय. नेव्ही अशा पद्धतीनं स्वतः नेव्हीला बदनाम कोणीच केलेलं नाही आहे. मी उलटा नेव्हीचा सन्मान केला माझ्या बोलण्यामधून. त्याच्यामुळे याच्यातून राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही. आम्हाला नेहमीच असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा सन्मान आहे आणि त्या सन्मानाला योग्य असा भव्य पुतळा ह्या ठिकाणी उभारणं हे कदाचित डेस्टिनी असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काही होत नाही. तो जो पुतळा होता, मी इथं आल्यानंतर आमच्या आर्किटेक्टना सुद्धा बोललो की समोर एवढा भव्य किल्ला आहे त्याला साजेसं स्मारक हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असला पाहिजे. तो किती 100 फुटाचा असावा, 150 फुटाचा असावा की त्याच्यापेक्षा कमी असावा हे टेक्निकल हे आहे. इथं उपलब्ध असलेली जागा आणि त्याची स्टॅबिलिटी हे बघून हा निर्णय घ्यावा. समुद्राला फेसिंग हा आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अनेक वर्ष अनेक वादळांना तोंड देत उभा आहे, तर तेवढाच मजबूत पुतळा हा शासनाच्या वतीने उभारण्यात यावा. आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं जे स्थान आहे जे आपण अरबी समुद्रात मुंबईजवळ देऊ इच्छितो, मुंबईवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः आधिपत्य गाजवलं नव्हतं कारण ते ब्रिटिशांच्या ताब्यात होतं, परंतु कोकणावर आधिपत्य आणि संपूर्ण किनारपट्टीवर इथून जंजिरापर्यंत पूर्ण आधिपत्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. कान्होजी आंग्रेंचं अतिशय सुंदर असं स्मारक आम्ही विजयदुर्गला उभं करतो आहे. त्याच धर्तीवर हा पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीचा महाराष्ट्र शासन उभं करू शकतं
आणि महाराष्ट्र शासनाकडे कुठलीही कमतरता नाही त्याच्यासाठी, आणि तसं ते करावं ही खरोखर सर्व जे शिवभक्त आहेत त्यांचीसुद्धा इच्छा निश्चितपणे असणार, आणि त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी ही इच्छा महाराष्ट्र शासनापर्यंत पोचवेन आणि अतिशय भव्य असं स्मारक करत असताना या संपूर्ण परिसराचा विकास करून हा परिसर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक बनेल याच्यासाठी आम्ही निश्चितपणे. शेवटचा प्रश्न, शिवप्रेमी आहेत ते संताप व्यक्त करत, काय आव्हान कराल त्यांना? सध्या मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी ह्याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं, आणि कदाचित असं असेल की वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही. अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाईसुद्धा करेल. पण कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाहीत. जखमा भरून यायच्या असेल तर अतिशय भव्य असा पुतळा याच ठिकाणी तयार करणं, या परिसराचा संपूर्ण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने एक विकास आराखडा बनवणं हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आदरांजली आणि नमन ठरेल असं मला वाटतं. ओके, आपने यहाँ पे निरीक्षण किया छत्रपति शिवाजी महाराज स्टैचू का, क्या भावना है? देखिए, बहुत दुख होता है कि एक अच्छा स्टैचू था जो एक छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रम के प्रतीक था, वो पहले नेवल किंग थे भारत के जिन्होंने अपनी खुद की नेवी खड़ी की, और इसीलिए इंडियन नेवी के फ्लैग पे छत्रपति शिवाजी महाराज का बोधो वाक्य आता है. खुद प्राइम मिनिस्टर साहब आए थे यहाँ पे इनाग्रेशन के लिए, और मुझे ऐसे लगता है कि बुरे से भी कुछ अच्छा निकलता है. तो ये जो घटना घटी हुई है बहुत बुरी है, बहुत दर्दनाक है, हर किसी के भावना को भी ठेस बहुत पहुँची है. तो यहाँ पे जैसे हम लोग मुंबई के पास एक स्मारक बना रहे हैं, उसी तरह का स्मारक यहाँ पे महाराष्ट्र शासन बनाए, एक अच्छा वाला स्टैचू तैयार करके नेवी को वो गिफ्ट दे और नेवी उसको बिठाए, क्योंकि नेवी का भी सम्मान है. तो मुझे ऐसे लगता है कि जाने के तुरंत बाद मैं सीएम साहब से बात करूँगा, फिर पीएम साहब की भी परमिशन लेनी पड़ेगी, और ऐसा स्मारक यहाँ पे बनता है तो एक सम्मान रहेगा छत्रपति शिवाजी महाराज का. विजयदुर्ग उनका हेडक्वार्टर था जहाँ पे कुछ कान्होजी आंग्रे रहते थे, और एक तरह से ये सब नेवी का भी सम्मान हो जाएगा अगर ये भारत का सबसे बड़ा छत्रपति शिवाजी महाराज का सबसे हाइट वाला पुतला बनेगा. इस घटना को लेकर पीडब्ल्यूडी विभाग नेवी के ऊपर ब्लेम कर रहा है, क्या कहेंगे जिस तरीके से नेवी के ऊपर? नहीं, नेवी को तो बिल्कुल ब्लेम नहीं करना चाहिए. लड़ना उनका काम है, पुतले बनाना उनका काम नहीं है. ये तो एक छत्रपति शिवाजी महाराज के तरफ उनकी आदर है, उसका वो प्रतीक ये स्टैचू है. तो हम ये देखेंगे कि उनका जो आदर है और नेवी का भी सम्मान है वो इतना ऊंचा रहे कि पूरे देश के लोग यहाँ पे आए छत्रपति जी को नमन करने के लिए. महाविकास आघाड़ी की ओर से दावा किया जा रहा है कि जो घटना हुई है उसकी इंस्पेक्शन होना चाहिए. इंस्पेक्शन बिल्कुल होगी, क्योंकि ये गवर्नमेंट मनी है तो इंस्पेक्शन होगी, लेकिन इससे कुछ अच्छा उभर के आना चाहिए. यही मेरी इच्छा है. मैं मुख्यमंत्री जी को कल मिलूँगा, तो जाने के बाद तुरंत मैं हमारी जो भावनाएं सिंदूर, मैं सिंदूर का रहवासी हूँ, और हमारी जो भावनाएं हैं छत्रपति शिवाजी महाराज के प्रति उसका आदर महाराष्ट्र सरकार करे और एक बहुत बड़ा यहाँ पे स्टैचू बन जाए. और जैसे न्यूयॉर्क में लोग आते हैं बोट से, तो वैसे आने के लिए यहाँ पे एक अच्छा जेटी बन जाए और ये पूरा परिसर का विकास हो. इसके लिए जो भी करना, जितना भी पैसा खर्चा करना होगा वो महाराष्ट्र शासन कर सकते हैं. तो महाराष्ट्र शासन और नेवी को मिलके ये जॉइंट प्रोजेक्ट करना चाहिए. कांग्रेस एमएलए सतीश पाटिल ने दौरा किया, उन्होंने राय रखी है कि छत्रपति शिवाजी महाराज की इच्छा है कि यहाँ पे बड़ा स्टैचू हो जाए और उसका इनॉग्रेशन महाविकास काल के आघाड़ी के काल में होना चाहिए. देखिए, यहाँ पे बहुत बड़ा पुतला बनेगा ये तो हमारी मांग है, उनकी मांग कभी भी नहीं थी. जो कोई आता है वो देखने के लिए आता है, सजेशंस देता है, तो अच्छी सजेशंस, मेरी उनके साथ बहुत अच्छी दोस्ती है. उनकी जो भी अच्छी सजेशन होगी मैं ज़रूर उसको स्वीकार करूंगा, लेकिन इसका उद्घाटन पीएम मोदी साहब के ही हाथ से फिर एक बार होगा और वही महाराष्ट्र का सम्मान है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.